बंधारे विकास महामंडळाच्या भोंगळे कारभाराचा पालघरमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। धामणी धरणातील पाणी शेतापर्यंत वाहून नेण्यासाठी डावा आणि उजवा तीर कालव्यांची निर्मिती झाली, मात्र या कालव्याची दुरावस्था झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आणि या कालव्याची डागडुजी न करताच पाणी सोडण्यात आलं। त्यामुळे कालव्याच्या बाजूला असलेल्या शेतात पाणी शिरलं। कालव्यांना अनेक ठिकाणी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं, तर दुसऱ्या बाजूला पाणी अनेक गावांपर्यंत पोहोचलंच नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतोय। कालव्यांची कोणत्याही प्रकारे दुरुस्ती आणि साफसफाई न केल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतात जातंय, तर काही ठिकाणी शेतीपर्यंत पाणीच पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या खोळंबलेल्या पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की मी सध्या सूर्या प्रकल्पाच्या डावा तीर कालवा आणि उजवा तीर कालवा या कालव्यांवर आहे आणि मोठ्या प्रमाणावर या कालव्यांची जी आहे ती दुरावस्था झालेली पाहायला मिळते। जवळपास 30 वर्षांपूर्वी या कालव्यांची निर्मिती करण्यात आली, जेणेकरून पालघर जिल्ह्यातील जे रोजगारासाठी होणारं स्थलांतर आहे ते कुठेतरी रोखलं जावं म्हणून धामणी धरणाची उभारणी करण्यात आली आणि याच धरणामार्फत पालघर जिल्ह्यातील 14,000 हेक्टरवरील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी डावा तीर कालवा आणि उजवा तीर कालवा या कालव्यांची निर्मिती करण्यात आली। मात्र सध्या या कालव्यांची दुरावस्था जी आहे ती संपूर्ण झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर या कालव्यांमध्ये गाळ साचलेला पाहायला मिळतो आणि यामुळे अनेक ठिकाणी कालव्यांना गळती लागलेली आहे। त्यामुळे या गळतीचं पाणी जे आहे ते थेट शेतकऱ्यांच्या शेतांमधून नदीमध्ये जातं। या एका बाजूला या सगळ्याचं पाणी वाया जातंय, तर दुसऱ्या बाजूला मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीच पोहोचत नाही, अशी ओरड जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते। एकूणच या कालव्यांची दुरावस्था जी असेल ती सुधारावी आणि त्यानंतरच शेतकऱ्यांसाठी पाणी सोडलं जावं अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात कोकण पाटबंधारे विकास महामंडळ जे आहे ते कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतंय। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव संगमनेर महामार्गाची जी दुरावस्था झाली त्या दुरावस्थेमुळे नागरिकांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता अनोखं आंदोलन केलं। कोपरगाव संगमनेर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर खड्डे पडलेत आणि या खड्ड्यातून वाट काढताना अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला। जवळके ते रांजणगाव रस्ता, या रस्त्यामध्ये रस्ताच राहिलेला नाही अशी परिस्थिती। खड्डे इतके प्रचंड आहे का गाडी चालू शकत नाही आणि गाडी चालवत असताना जर अपघात झाला तर माणूस जिवंत राहू शकत नाही। त्याच्यामुळं आज या ठिकाणी चुलीवर आम्ही त्या ठिकाणी भाकरी थापायचं आंदोलन त्या ठिकाणी